तर हा व्हिडिओ लेग स्ट्रेचिंगचा आहे. लेग स्ट्रेचिंगचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण पायाचे व्यायाम करतो किंवा जेव्हा आपलं पाय खूप दुखतं, आपल्या पायामध्ये पेन होतं, खूप दुखतात पाय, तेव्हा आपल्याला स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. असं तर आपण क्लासेसमध्ये स्ट्रेचिंग घेत असतो, पण एक्स्ट्रा स्ट्रेचिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला मी सांगितलं जाईल किंवा जेव्हा मी सांगेन तुम्हाला की तुम्हाला आफ्टर वर्कआउट किंवा जेव्हा आपण ऍक्टिव्हिटी देतो, ऍक्टिव्हिटी नंतर तुम्हाला स्ट्रेचिंग करायचं असतो, तर तेव्हा स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. स्ट्रेचिंग केल्याने काय होतं की जे तुमच्या बॉडीमध्ये एक्सरसाइज केल्यानंतर लॅक्टिक ऍसिडचा जो प्रोडक्शन होतो तो जास्त होतो. लॅक्टिक ऍसिडचा प्रोडक्शन जास्त झाल्यामुळे बॉडीमध्ये पेन जास्त होतो आणि त्याच्यामुळे बॉडी पेन खूप करते. आणि ते बॉडी पेन कमी करण्यासाठी आपण पायाचा स्ट्रेचिंग करणार आहोत. तर हा जो पायाचा स्ट्रेचिंगचा व्हिडिओ आहे हा कम्प्लीट व्हिडिओ असणार आहे पूर्णपणे, आणि हे प्रॉपर वे मध्ये तुम्हाला स्ट्रेचिंग करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला याचे बरेच फायदे मिळणार आहेत. तर सगळ्यात पहिला आपण स्ट्रेचिंगची सुरुवात करूयात. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला पायाला स्ट्रेच करायचा. हा एक प्रकारचा स्ट्रेचिंग मोमेंट आहे, राईट. तर आपण ते स्टॅटिक स्ट्रेचेस करणार आहोत. तर सुरू करूयात. सगळ्यात अगोदर तुम्हाला एक नॅपकिन घ्यायचं असेल, लहान नॅपकिन घेऊन तुम्ही स्ट्रेचिंग सुरू करू शकता. तर तुम्हाला पोझिशन घ्यायचं जमिनीवरती आणि उजवा पाय उचलायचा आहे या प्रकारे. ओके, डावा पाय सरळ असला पाहिजे आणि या प्रकारे स्ट्रेच करायचं, राईट. ऍटलिस्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे जे स्ट्रेचिंग आहे तुम्ही जेव्हा स्वतः करत असता तर ऍटलिस्ट 20 to 25 सेकंड्स म्हणजे 20 ते 25 सेकंड तुम्हाला होल्ड करणं गरजेचं आहे. या प्रकारे सावकाश नाकावटे श्वास घेणे आणि किती एंड पर्यंत जातं तितकं एंड पर्यंत तुम्हाला स्ट्रेचिंग करायचं आहे. ओके, रिलॅक्स. त्याच्यानंतर तुम्हाला डावा पाय घ्यायचा आहे आणि हा पण 20 ते 25 सेकंड सेम उजवा पाय सरळ आणि डावा पाय तुम्हाला स्ट्रेट स्ट्रेच करायचं. मागे नाकावटे श्वास घ्यायचे आणि स्ट्रेच करायचं आहे. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर सेकंड नंबर आहे, तुम्हाला एक पाय फोल्ड करायचंय, पायाच्या घोट्याला पकडायचंय आणि गुडघ्याला पकडायचंय आणि मागे स्ट्रेच करायचं, राईट. नाकावटे श्वास घ्यायचे आणि जितकं खाली जातं तितकं खाली घेऊन स्ट्रेच करायचंय. हे पण तुम्हाला किमान 15 ते 20 सेकंड होल्ड करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला उजवा पाय घ्यायचा आहे, उजवा पाय पण तुम्हाला स्ट्रेच करायचा आहे. या प्रकारे तुम्हाला स्ट्रेचिंग करायचं आहे याची आणि 15 ते 20 सेकंड होल्ड करायचं, मागे घेऊन जायचं पूर्णपणे. थोडासा त्रास होतो जेव्हा आपण मागे घेतो, स्ट्रेच होतो, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पेन होतो, राईट. त्याच्यामुळे जेव्हा पेन होतो असं वाटतो नाकावटे श्वास घ्यायचं आणि स्ट्रेच होतो, राईट. व्हेरी नाईस. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, दोन्ही आपले जे लेग्स असतात, दोन्ही पाय असतात, ते आपल्याला या प्रकारे स्ट्रेच करायचे, राईट. या प्रकारे आणि गुडघ्याच्या थोडंसं खाली आपल्याला मागच्या बाजूला पुश करायचं. हे पण तुम्हाला 20 ते 25 सेकंड म्हणजेच 20 ते 25 सेकंड तुम्हाला होल्ड करायचं, 20-25 सेकंड्स या प्रकारे. तर नेक्स्ट आपला प्रकार आहे, या प्रकारे आपल्याला बटरफ्लाय स्ट्रेच करायचं आहे. हे पण 20-25 सेकंड तुम्हाला होल्ड करायचं आहे. मागे तुम्हाला वळायचंय. हा चौथा स्ट्रेचिंगचा प्रकार आहे, बटरफ्लाय स्ट्रेच, राईट. या प्रकारे तुम्हाला झोपायचं आणि मागे स्ट्रेच करायचं आहे. व्हेरी नाईस. पाचवा स्ट्रेचिंगचा प्रकार आहे, तुम्हाला दोन्ही पाय स्ट्रेट ठेवायचे आहे. या प्रकारे सरळ ठेवून तुम्हाला काय करायचं, नाकावटे श्वास घेत जायचे आणि पायाला टच करायचं. हे पण तुम्हाला 20-25 सेकंड होल्ड करायचे या प्रकारे. हा पाचवा प्रकार आहे. बोथ लेग्स स्ट्रेट करणे आणि स्ट्रेच करणे, नाकावटे श्वास घेणे, पुढे जाणे आणि पायाला होल्ड करून ठेवणे. 20 ते 25 सेकंड तुम्हाला असं होल्ड करायचं आहे. हा पाचवा प्रकार. सहावा प्रकार आहे, तुम्हाला उजवा पाय डाव्या पायाच्या खाली ठेवायचा आहे आणि पुढच्या बाजूला मूव्ह व्हायचंय. या प्रकारे सावकाश, पाय सरळ असला पाहिजे. बरेच जण पाय असं बेंड करतात आणि असं जातं, असं नाही जायचंय. पाय सरळ करायचंय, स्ट्रेट करायचं आहे आणि सावकाश पुढे जायचंय आणि असं पायाला टच करून स्ट्रेच करायचं, राईट. पायावरती असं स्ट्रेचिंग जाणवलं पाहिजे, राईट. ओके, हा डावा पाय करतोय. असं तुम्हाला इथे 15 ते 20 सेकंड होल्ड करायचं आहे डाव्या पायाला. हा सहावा प्रकार आहे. त्याच्यानंतर उजवा पाय घ्यायचाय, डावा पाय खाली ठेवायचे स्ट्रेट आणि हा पाय सरळ ठेवायचाय आणि स्ट्रेच करायचंय सेम या प्रकारे. हे पण 15 ते 20 सेकंड तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर सिंपल आहे, सहावा प्रकार आहे स्ट्रेचिंगचा. तुम्हाला काय करायचंय, उजवा पाय सरळ ठेवायचंय, डावा पाय तुम्हाला उजव्या पायाच्या वरती ठेवायचा आहे. एक हात मागे
आणि उजव्या पायावरती डाव्या पायावरती तुम्हाला पुश करायचं म्हणजे दाब द्यायचा आहे, या प्रकारे स्ट्रेच करायचं आहे. हे पण तुम्ही 15 ते 20 सेकंड करू शकता. आता डावा पाय सरळ ठेवायचा आहे, उजवा पाय वरती ठेवायचा आहे आणि उजव्या पायाला पुश करायचं आहे, या प्रकारे गुडघ्यावरती ताण द्यायचं, गुडघ्याच्या थोडंसं खाली जॉईंट वरती, या प्रकारे थाय वरती 15 ते 20 सेकंड. ओके, व्हेरी नाईस. आता त्याच्यानंतर आपला आहे 7वा प्रकार. आपल्याला पाय सरळ करायचा आहे, दोन्ही पाय सरळ केलं. ओके, आता काय करायचंय, डावा पाय असं बेंड करून ठेवायचं रे, उजवा पाय सरळच असेल आणि ह्या पायाला डाव्या पायाला असं घोटा पकडायचा उजव्या हाताने आणि डावा हात गुडघ्यावरती ठेवून असं मागे वळायचं रे, सावकाश. आपले काय होतं, ग्लूट्स जे असतात ते स्ट्रेच होतात रे, या प्रकारे. हे पण तुम्हाला 15 ते 20 सेकंड करायचे आहे. त्याच्यानंतर डावा पाय तुम्हाला सरळ ठेवायचा आहे, उजवा पाय बेंड करायचा या प्रकारे, उजव्या पायाच्या घोट्याला पकडायचंय आणि उजव्या हाताने डाव्या पायाला उजव्या पायाच्या गुडघ्याला मागे पुश करायचं रे, 15 ते 20 सेकंड. ओके, 8वा प्रकार आहे स्ट्रेचिंगचा. तुम्हाला स्ट्रेट पोझिशन मध्ये बसायचं आहे, या प्रकारे. ओके, डावा पाय तुम्हाला असं बेंड करायचं आहे, उजवा पाय पण तुम्हाला असं बेंड करायचंय. डावा पाय बेंड, उजवा पाय असं बेंड झालं राईट. तुम्ही बघू शकता डावा पाय बेंड आणि उजवा पाय असं बेंड झालं राईट. आता काय करायचं, दोन्ही हात वरती आणि सावकाश असं खाली जायचं आहे आणि स्ट्रेच करायचं ग्लूट्स राईट, या प्रकारे जमिनीवरती टिकायचं आहे. हे तुम्हाला 20 to 30 सेकंड करायचं आहे. डाव्या पायापाशी झालं तर आता तुम्हाला काय करायचं आहे, उजव्या पायाने करायचं राईट. सेम स्ट्रेचिंग, उजवा पाय बेंड, डावा पाय बेंड आणि तुम्हाला बेंड व्हायचं पुढे 30 सेकंड. नववा स्ट्रेचिंग आहे आपला, स्ट्रेट बसायचं आहे. ओके, या प्रकारे. ओके, उजवा पाय बेंड केले, डावा पाय स्ट्रेट ठेवले, या प्रकारे सरळ ठेवायचं आहे. ओके, आणि साईडला असं बेंड व्हायचं रे, सावकाश बेंड व्हायचंय, पायावरती ताण आला पाहिजे रे, स्ट्रेच करायचं आहे. असं नाही की हा जो हात आहे डावा तो पायाला टच झाला पाहिजे, असं बिलकुल नाही. फक्त बेंड व्हायचं रे, पाय सरळ ठेवायचे आणि फक्त बेंड व्हायचं रे, या प्रकारे. ओके, 9वा स्ट्रेचिंग आहे. ओके, उजवा स्ट्रेट ठेवायचा आहे पाय आणि स्ट्रेच करायचं रे, या प्रकारे. सावकाश करायचं आहे. ओके, आता 10वा आपला स्ट्रेचिंग आहे, तो आहे पाय सरळ ठेवणे. ओके, उजवा पाय बेंड करणे. ओके, उजवा पाय बेंड करणे. ओके, डावा पाय स्ट्रेट ठेवणे आणि ह्या प्रकारे पुढे जाणे रे, स्ट्रेच करणे रे. ओके, जसं जमेल तुम्हाला तसं करू शकता रे. इथे टच होत असेल तर इथे टच करा, पायाला टच होते तर पायाला टच करा. 10 सेकंड राईट, 10 to 20 सेकंड. ओके, ह्या डावा पाय झाला, 10वा स्ट्रेचिंग. ओके, आता सेम करायचं आहे उजव्या पायाला राईट. ओके, या प्रकारे. 11th वाला राईट, हे 11वा स्ट्रेचिंग आहे मे बी. ओके, ह्या प्रकारे तुम्हाला स्ट्रेच करायचं आहे. हे 11वा स्ट्रेचिंगचा व्हिडिओ झाला. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे 12वा. तो काय करायचंय, पायामध्ये तुम्हाला अंतर ठेवायचं या प्रकारे आणि तुम्हाला काय करायचंय, स्ट्रेच करायचं या प्रकारे. ओके, हा जो स्ट्रेचिंग आहे सावकाश करायचं रे, बऱ्याच जणांना त्रास होतो, सावकाश करायचं रे, या प्रकारे 20 ते 30 सेकंड तुम्हाला होल्ड करून ठेवायचं आहे. आता 13वा प्रकार आहे वज्रासन मध्ये बसणे. बघू शकता पायाचे ठसे माझे असे मागे आहेत राईट. या प्रकारे वज्रासन मध्ये बसू शकता तुम्ही, जर जमत असेल तर. नसेल तर करायचं नाही राईट. या प्रकारे बसू शकता आणि स्ट्रेट असं बेंड व्हायचं राईट. याने काय होतं, थोडेसे क्वाड्रिसेप्स स्ट्रेच होतात राईट, आपले जे थाय असतात. ओके, हा 13वा स्ट्रेचिंग आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला 14वा स्ट्रेचिंग करायचं आहे. झोपायचं आहे जमिनीवरती, दोन्ही पाय फोल्ड करायचे या प्रकारे आणि दोन्ही पाय बेंड करून सावकाश गुडघा उचलायचा. बॅक पेन नसेल तर उचलू शकता, बॅक पेन असेल तर खाली ठेवून असं स्ट्रेच करायचं मागे. हे पण तुम्ही 15 ते 20 सेकंड करू शकता सावकाश. 13. काय होतो की आपले जे अडक्टर मसल्स आहेत स्ट्रेच होतात आणि मोमेंट होते, राईट. ओके. नाकवाटे श्वास घ्यायचा सावकाश, तोंडावाटे सावकाश सोडायचं, नाकवाटे सावकाश. नेक्स्ट मुवमेंट आहे स्ट्रेचिंगची, ते तुम्हाला काय करायचंय, स्टँडिंग स्ट्रेचिंग करायचं, राईट. या प्रकारे तुम्ही सपोर्ट घेऊ शकता भिंतीचा आणि या प्रकारे तुम्हाला स्ट्रेच करायचं आहे सपोर्ट घेऊन. क्वाड्रिसेप्स स्ट्रेच करायचं, राईट. या प्रकारे तुम्ही बघू शकता भिंतीचा सपोर्ट घ्यायचंय आणि स्ट्रेच करायचं, राईट. या प्रकारे सावकाश. इथे तुम्ही 15 ते 20 सेकंड होल्ड करू शकता. डावा पाय आणि उजवा पाय दोन्ही स्ट्रेच करायचे आहेत, राईट. सावकाश 15 ते 20 सेकंड. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, डावा पाय वरती ठेवायचंय, उजवा पाय मागे, डावा पाय सरळ ठेवायचंय आणि स्ट्रेच करायचंय. ओके. 10 to 20 सेकंड, 10 ते 20 सेकंड तुम्हाला होल्ड करायचे, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला उजवा पाय घ्यायचाय, उजवा पाय स्ट्रेच करायचंय 10 ते 20 सेकंड, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला दोन्ही पाय सरळ ठेवायचे आणि पाय दोन्ही सरळ ठेवून सावकाश खाली जायचे आणि टच करायचा प्रयत्न करायचा, राईट. या प्रकारे पाय सरळ ठेवून, नाही तर तुम्ही असं बेंड करून टच कराल, असं नाही करायचं. दोन्ही पाय सरळ ठेवायचे, नाकावाटे श्वास घ्यायचे आणि सावकाश टच करायचे, राईट. बॅक पेन असेल तर इतकं खाली वाकू नका, राईट. असं स्ट्रेच करा फक्त, बस इतकंच. बॅक पेन नसेल तर खाली जायचंय आणि स्ट्रेच करायचं या प्रकारे सावकाश.